कंपनी फायनल अकाउंट जे आहे, ते कंपनी फायनल अकाउंट हे पार्टनरशिप फर्मच्या फायनल अकाउंटपेक्षा वेगळं असतं. हे मी तुम्हाला कालच सांगितलं. त्यातला बेसिक जो फरक आहे, तो म्हणजे भांडवल. भांडवल भागीदारी संस्थेमध्ये पार्टनर्स आणत असतात आणि कंपनीमध्ये जे भागधारक असतात म्हणजे शेअर होल्डर्स असतात, तर त्यांच्या भागांद्वारे भांडवल उभारणी केली जाते. त्याला मराठीमध्ये भाग भांडवल आणि इंग्लिशमध्ये शेअर कॅपिटल असं म्हटलं जातं. तर शेअर कॅपिटलशी रिलेटेड 2 टर्म्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या काल. त्या म्हणजे एक शेअर्सची जी विक्री आहे ती ॲट प्रीमियम होत असते किंवा काही कंपनीचं जर नावलौकिक बाजारपेठेमध्ये नसेल किंवा नव्याने स्थापन झालेली कंपनी असेल, तर शेअर्सची विक्री ही ॲट अ डिस्काउंट होत असते. मग जो प्रीमियम आहे वाढावा तो आपला रिझर्व असतो आणि जो डिस्काउंट दिलेला असेल, मग डिबेंचर्सवर असेल किंवा शेअर्सवर असेल, तर तो आपला तोटा असतो. मग तोटा असेल तर तो आपण एक ज्या फिक्टिशियस ॲसेट्स असतात त्यामध्ये दाखवतो. जरी तोटा असेल तरी ॲसेट साइडला दाखवला जातो. कारण की कंपनी त्या शेअर्सच्या भांडवलावर किंवा त्या डिबेंचर्स मधून आलेल्या पैशांवर उभी राहिलेली असते. त्यामुळे त्यात जरी तोटा झालेला असला तरी तो आपल्या कंपनीच्या उभारणीसाठी झालेला असतो. त्यामुळे तो ॲसेट साइडला दाखवला जातो आणि ह्या ज्या ॲसेट्स असतात फिक्टिशियस अमाउंट किंवा इंटँजिबल ॲसेट्स त्या आपण एक 3-4 वर्षामध्ये 25% 20% या प्रमाणामध्ये दरवर्षी राईट ऑफ केल्या जातात आणि मग 4 किंवा 5 वर्षांनी कंपनीच्या आयुष्यातल्या त्या राईट ऑफ केल्या जातात. पण सुरुवातीच्या काळात मात्र त्या ॲसेट साइडला दाखवल्या जातात. तर शेअरशी रिलेटेड डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स किंवा डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, त्यानंतर शेअर इश्यू ॲट अ प्रीमियम ह्या कन्सेप्ट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये येणार आहेत. त्यानंतर डिबेंचर जे आहे त्या डिबेंचर्सवर व्याज दिलं जातं, इंटरेस्ट दिलं जातं. तर मग प्रत्येक प्रॉब्लेममध्ये डिबेंचर इंटरेस्ट हे आपल्याला काही प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल किंवा काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला पर्सेंटेज दिलेले असतील आणि ते आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर दुसरा फरक असा आहे की आपण ज्यावेळेला 12वीला असताना फायनल अकाउंट तयार करत होतो, तर आपलं फायनल अकाउंट हे हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये होतं. म्हणजे हॉरिझॉन्टल फॉर्म म्हणजे आडवी मांडणी होती. 4 कॉलम करायचो आपण आणि त्यामध्ये डाव्या हाताला तुमची लायबिलिटीज असायच्या बॅलन्स शीटला. त्यानंतर अमाउंट आणि उजव्या हाताला ॲसेट्स असायच्या. म्हणजे 4 कॉलम केले जायचे. त्याला हॉरिझॉन्टल फॉर्म असं म्हणतात. त्यानंतर तुमचं जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ते देखील 4 कॉलमचं असायचं. ते पण हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये होतं. पर्टिक्युलर रुपीज, पर्टिक्युलर रुपीज म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड असायच्या. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट पण असायचं. पण कंपनीचं जे फायनल अकाउंट आहे, जेव्हापासून कंपनीचा ऍक्ट बदलला 2013ला, तेव्हापासून कंपनीचं फायनल अकाउंट हे व्हर्टिकल फॉर्म मध्ये केलं जातं. मग कुठलीही कंपनी असो, बँकिंग रिलेटेड असो, इन्शुरन्स रिलेटेड असो, कुठलीही कंपनी असो, तिचं जे फायनल अकाउंट आहे ते व्हर्टिकल फॉर्म मध्ये तयार केलं जातं. म्हणजे उभी मांडणी आहे फायनल अकाउंटची. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे, तर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये मर्ज केलेलं आहे, म्हणजे एकत्र केलेलं आहे. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्र केलेलं आहे आणि बॅलन्स शीट मात्र सेपरेट आहे. बॅलन्स शीटची पण उभी मांडणी केलेली आहे. ती कशा पद्धतीने आहे मी तुम्हाला ती दाखवणारच आहे. आता जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे त्याची उभी मांडणी करत असताना ट्रेडिंगचे जे आयटम आहेत, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, त्यानंतर सेल्स, क्लोजिंग स्टॉक किंवा मॅन्युफॅक्चरिंग साठी येणारा खर्च म्हणजे उदाहरणार्थ वेजेस, फ्रेट, तर हे सर्व आयटम जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये एकत्र केलेले आहेत. आणि सुरुवात जी आहे ती क्रेडिट साइड पासून होणार आहे प्रॉफिट अँड लॉसची. म्हणजे अगोदर उभ्या मांडणीमध्ये क्रेडिट साइड अगोदर दाखवली जाईल आणि त्यानंतर डेबिट साइड दाखवली जाईल. मग जी तुमची टोटल इन्कम आहे त्यातून एक्सपेंडिचर मायनस करून जी बॅलन्सिंग फिगर येईल तो तुमचा प्रॉफिट किंवा लॉस काय असेल तो असणार आहे. त्याचप्रमाणे बॅलन्स शीटची जी मांडणी आहे त्यामध्ये अगोदर लायबिलिटी साइड दाखवली जाईल आणि त्यानंतर ऍसेट साइड दाखवली जाईल. तर बघा मी पीपीटी शेअर करते. त्यामध्ये काही आधी कंपनीच्या बाबतीतल्या बेसिक कन्सेप्ट आहेत, त्या तुम्ही फक्त बघा. त्या तुम्हाला नंतर लॉचा जो टॉपिक आहे त्यामध्ये डिटेल्स मध्ये शिकायला मिळणारच आहे. इथे फक्त आपल्याला त्या समजावून घ्यायच्या आहे. बघा कंपनीचं जे फायनल अकाउंट आहे त्याच्या संदर्भातले जे काही टर्म्स आहेत
त्या टर्म्स आपण अगोदर बघू. बघा, कंपनीचं जे फायनल अकाउंट आहे ते ज्या ऍक्टच्या अंडर केलं जातं. जुना जो ऍक्ट होता 1956चा कंपनी कायदा होता, त्यानुसार कंपनीचं फायनल अकाउंट तयार केलं जातं. 2013 मध्ये त्या कंपनी कायद्यामध्ये काही सुधारणा झाल्या आणि ज्या काही लेटेस्ट गोष्टी त्यात इन्क्लूड करायच्या होत्या त्या इन्क्लूड करण्यात आल्या. त्यानुसार तो ऍक्ट, त्यानंतर त्याचा सेक्शन हा यामध्ये दिलेला आहे की सर्व ज्या कंपन्या आहेत त्यांना कंपल्सरी फायनल अकाउंट तयार करावं लागतं. फक्त काही ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यातून एक्सक्लूड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी त्या ऍक्टच्या अंडर नाही केलं फायनल अकाउंट तयार तरी चालू शकतं. हे तुम्हाला डिटेल्स मध्ये नंतर आहेच आहे. त्याचे सेक्शन्स आहेत, लिगल प्रोव्हिजन ज्या आहेत कंपनीच्या त्या 210 ते 220 असे सेक्शन्स आहेत. मग 210 डील्स विथ प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फायनल अकाउंट ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. 211चं जे सेक्शन आहे इट डील्स विथ फॉर्म अँड कंटेंट ऑफ बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 212 डील्स विथ डिस्क्लोजर सर्टन पर्टिक्युलर इन बॅलन्स शीट ऑफ होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनी वगैरे तुम्हाला सेकंड पुढचं जी टर्म आहे आपली म्हणजे चौथी सेमिस्टर त्या सेमिस्टर मध्ये आहे. पण ह्या फक्त टर्म्स आहेत, ह्या तुम्हाला नंतर लॉ मध्ये डिटेल्स मध्ये शिकायला मिळणार आहे. 213 214 अशा 220 पर्यंत सेक्शन्स आहेत कंपनी ऍक्टच्या अंडर, त्याच्या अंडर तयार केलं जातं फायनल अकाउंट. आपल्याला जे बेसिक आहे प्रॉब्लेमशी रिलेटेड गोष्टी त्या आपण समजून घेऊ. हे स्टॅट्युटरी बुक आहे, म्हणजे कंपनीला कंपल्सरी जे बुक्स तयार करावे लागतात तर त्यामध्ये रजिस्टर ऑफ चार्जेस सेक्शन 143च्या अंडर, रजिस्टर ऑफ मेंबर्स, नंतर इंडेक्स ऑफ मेंबर, त्यानंतर रजिस्टर ऑफ डिबेंचर होल्डर विथ इंडेक्स, कॉपीज ऑफ अॅन्युअल रिटर्न्स, नंतर मायन्युट्स बुक आहे. अशा पद्धतीने काही रजिस्टर्स किंवा बुक्स स्टॅट्युटरी मेंटेन करावे लागतात. त्यानंतर आपल्याला महत्वाचा जो आहे तो आहे याचा फॉर्मॅट. जो बॅलन्स शीटचा आणि प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट आहे तो आपण डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. हे सगळे स्टॅट्युटरी बुक्स आहेत. बघा आता फॉर्मॅट. जो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे हे तुम्ही आता लिहून घेण्याची गरज नाहीये, तुम्हाला मी नंतर फॉर्मॅट क्लासरूमला शेअर करणार आहे, तो तुम्ही नंतर लिहून घ्या. आता मी फक्त एक्सप्लेन करणार आहे. बघा, जो व्हर्टिकल फॉर्म आहे त्या व्हर्टिकल फॉर्म मध्ये एक पर्टिक्युलरचा कॉलम असणार आहे, त्यानंतर नोट नंबर. नोट नंबर कशासाठी असणार आहे, तर समजा जो पहिला आयटम आहे आपला शेअर कॅपिटलचा, तर शेअर कॅपिटल जर दोन प्रकारचं असेल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल, तर आपल्या ह्या फॉर्मॅटनुसार आपण दोन्ही कॅपिटल इथे डायरेक्ट लिहू शकत नाही, तर आपल्याला त्याची सेपरेट वर्किंग नोट तयार करावी लागते. त्या वर्किंग नोट मध्ये आपण दोन्ही कॅपिटल लिहिणार, दोन्हींची बेरीज करणार आणि आलेली बेरीज फक्त या स्टेटमेंटला नोंदवणार आहे. मग तुमच्या वर्किंग नोटचा जो काही नंबर असेल तो नंबर तुम्ही इथे द्यायचा आहे. हा नोट नंबरचा दुसरा कॉलम आहे. त्यानंतर हे जे दोन कॉलम्स आहेत त्यातला एक कॉलम करंट इयरचा आहे आणि एक कॉलम प्रिव्हियस इयरचा आहे. करंट इयर म्हणजे कोणतं इयर, तुम्हाला ट्रायल बॅलन्सला जे इयर दिलेलं असेल, फॉर एक्झाम्पल ट्रायल बॅलन्सला तुम्हाला वर्ष दिलेलं असेल 2019-2020, तर तुमचं करंट इयर झालं 2019-20 आणि प्रिव्हियस इयर झालं 2018-2019. म्हणजे 18-19 प्रिव्हियस इयर झालं आणि करंट इयर झालं तुमचं 2000 करंट इयर 2019-20. तर तुमच्या बॅलन्स शीटला जे कॉलम्स असणार आहेत त्यामध्ये पहिला कॉलम असणार आहे पर्टिक्युलरचा, दुसरा कॉलम असणार आहे नोट नंबरचा, तिसरा कॉलम असणार आहे करंट इयरचा आणि चौथा कॉलम असणार आहे प्रिव्हियस इयरचा. या पद्धतीने व्हर्टिकल फॉर्म मध्ये आपलं बॅलन्स शीट असणार आहे. आता जे आयटम्स आहेत लायबिलिटी साइडचे ते कोणते असतात बघा. कुठलीही कंपनी म्हणा किंवा कुठलाही बिझनेस म्हणा हा भांडवलाशिवाय सुरू होत नाही, म्हणून जो फर्स्ट मेन आयटम असतो तो असतो कॅपिटल. मग कुठल्याही बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला पहिला आयटम जो असतो तो असतो कॅपिटल. तर त्याला एक मेन हेडिंग दिलेलं आहे, ते हेडिंग आहे इक्विटी अँड लायबिलिटीज.
इक्विटी अँड लायबिलिटीज यामध्ये फर्स्ट आहे शेअर होल्डर्स फंड. तुम्हाला जर इक्विटी अँड लायबिलिटीज असं आठवलं नाही तर तुम्ही डायरेक्ट लायबिलिटीज असं हेडिंग दिलं आणि त्यानंतर शेअर होल्डर्स फंड घेतलं तरी चालू शकतं. फक्त लायबिलिटी हेडिंग दिलं तरी चालेल. त्यामध्ये शेअर होल्डर्स फंड हे मेन हेडिंग आहे, म्हणजे शेअर होल्डर्स फंड पुढे कोणतंही अमाऊंट येणार नाहीये. शेअर होल्डर्स फंडच्या अंडर 3 आयटम आहेत. पहिला आहे शेअर कॅपिटल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शेअर कॅपिटल जे आहे ते 2 प्रकारचं असतं. एक असतं इक्विटी शेअर कॅपिटल आणि दुसरं असतं प्रेफरन्स शेअर कॅपिटल, म्हणजे अग्रहक्क भाग आणि सामान्य हक्क भाग. तर अशा 2 प्रकारचे जे आहेत ते शेअर्स असणार आहे. मग तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल दिलं जाईल, त्यावर एक ऍडजस्टमेंट असते. ती सर्वच प्रॉब्लेम मध्ये असेल असं नाही, काही काही प्रॉब्लेम मध्ये ती ऍडजस्टमेंट येईल. ऍडजस्टमेंट असणारे की तुमचं जे कॅपिटल आहे त्यावर कॉल्स इन एरियर्स असू शकतात. कॉल्स इन एरियर्स असतील तर ते त्यातून लेस करायचे. इक्विटी शेअर कॅपिटलवर ही ऍडजस्टमेंट असते, प्रेफरन्स शेअर कॅपिटलवर ही ऍडजस्टमेंट नसते. मग कॉल्स इन एरियर्स जे आहेत ते तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साईडला देतात आणि कॅपिटल मात्र आपलं क्रेडिट साईडला असतं. तर कॉल्स इन एरियर्स आपल्याला कॅपिटल मधून लेस करायचे. मग कॉल्स इन एरियर्स ही काय कन्सेप्ट आहे, तर कॉल्स इन एरियर्स म्हणजे तुमचा जो शेअर आहे, समजा 10 रुपयाचा शेअर असेल तर कंपनीचे 10 रुपयाच्या शेअर्सचे पैसे एकदम 10 रुपये मागवले जात नाही, तर अगोदर अर्ज मागवले जातात, त्यानंतर अर्जाची छाननी होते, त्यानंतर ऍक्सेप्ट केले जातात अर्ज, त्यानंतर शेअर्स अलॉटमेंट होते आणि अलॉट झालेले शेअर्सचे जे पैसे आहेत ते पुन्हा तुम्हाला हप्त्याने द्यावे लागतात. मग समजा फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट. जर आपण असं गृहीत धरलं की 2 हप्ते असतील तुमचे शेअर्सचे पैशांचे, तर पहिला जो हप्ता, पहिला जे पैसे मागवले जातात ते ऍप्लिकेशन सोबत काही पैसे मागवले जातात. जशी तुमची प्रवेश प्रक्रिया आहे सेम त्याच पद्धतीने ऍप्लिकेशन सोबत काही पैसे मागवले जातात. त्यानंतर समजा 10 रुपयातले 1 रुपया ऍप्लिकेशन सोबत मागवला, नंतर जेव्हा तुम्हाला शेअर्स अलॉट केले जातील तर त्यावेळेला अलॉटमेंट सोबत काही पैसे मागवले जातात आणि उरलेल्या पैशांचे परत फर्स्ट कॉल, सेकंड कॉल असे 2 भाग होतात. मग समजा ऍप्लिकेशन सोबत 1 रुपया मागवला असेल, त्यानंतर अलॉटमेंट सोबत 3 रुपये मागवलेले असतील, फर्स्ट कॉल 3 रुपये आणि फायनल कॉल 3 रुपये, असे 4 टप्प्याने पैसे मागवले असतील. काही शेअर होल्डर काय करतात, तर सर्व पैसे पेड करत नाही. मग समजा ऍप्लिकेशनचे पैसे दिले तर अलॉटमेंटचे आणि पुढचे जे कॉल्स आहेत त्याचे पैसेच दिले नाही, तर अशा वेळेला त्यांचे जे पैसे आहेत ते मिळत नाही. त्याला कॉल्स इन एरियर्स असं म्हणतात. मग असे कॉल्स इन एरियर्स जे आहेत ते कॅपिटल मधून लेस करावे लागतात. मग ते लेस करणे एवढी एकच ऍडजस्टमेंट नाही म्हणता येणार त्याला, तो आयटम ट्रायल बॅलन्स मध्येच असतो, पण मायनस करायला एक आयटम असतो तुम्हाला शेअर कॅपिटल मध्ये. इक्विटी शेअर कॅपिटल मधून कॉल्स इन एरियर्स काय करायचे, लेस करायचे. त्यानंतर 2 प्रकारचं कॅपिटल असणार आहे शेअर कॅपिटल मध्ये, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल. त्यानंतर दुसरा आयटम आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये सर्व प्रकारचे रिझर्व्ह येतात, सर्व प्रकारचे फंड्स किंवा रिझर्व्ह. फक्त त्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड येत नाही. प्रॉव्हिडंट फंड किंवा पेन्शन फंड हा वर्कर्सचा असतो, कामगारांचा, कंपनीचा स्वतःचा नसतो, त्यामुळे तो येत नाही. तो सोडून बाकीचे सर्व फंड्स आणि सर्व रिझर्व्ह हे रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर येतात. उदाहरणार्थ जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, स्टॅट्युटरी रिझर्व्ह किंवा बिल्डिंग फंड असेल, काही स्पेशल फंड्स असतील स्पेशल गोष्टींसाठी, तर ते फंड्स देखील रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर येतात. फक्त वर्कर्सला जे दिलं जातं म्हणजे प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा पेन्शन फंड असेल तर तो मात्र रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये येत नाही, रिझर्व्ह सर्व. त्यानंतर सरप्लस म्हणजे काय, तर आपल्याला दरवर्षी जो प्रॉफिट होतो त्याला सरप्लस असं म्हटलं जातं, तो पण आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लसच्या अंडर दाखवायचा आहे. मग 2 नंबरचा आयटम जो असणार आहे आपला बॅलन्स शीटचा, तो असणार आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. पहिला आयटम असणार आहे शेअर कॅपिटल, त्याचं मेन हेडिंग असणार आहे शेअर होल्डर्स फंड. त्यानंतर तिसरा जो आहे मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट, हा तुम्हाला कधीच प्रॉब्लेम मध्ये हा आयटम दिला जाणार नाही, पण तो फॉर्मॅट मध्ये आहे म्हणून आपल्याला तो फॉर्मॅट मध्ये दाखवायचा आहे, परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अमाऊंट कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये येणार नाही.
मग तुमचा पहिला आयटम जो असणार आहे लायबिलिटी साईडचा तो असणार आहे शेअर होल्डर्स फंड. त्याच्या अंडर 3 आयटम येतील: कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. तर त्यामध्ये शेअर कॅपिटल असणार आहे, रिझर्व्ह 2-3 प्रकारचे दिले जातील. तसंच जो आपला नेट प्रॉफिट येईल तो देखील आपल्याला रिझर्व्ह अँड सरप्लसला दाखवायचा आहे. मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट यामध्ये कोणताही आयटम येणार नाही. त्यानंतर दुसरा जो आयटम आहे शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट, तर हा देखील कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये शक्यतो येणार नाही. 0.1% शक्यता आहे. जरी आला तरी त्याचं नाव डायरेक्ट याच पद्धतीने असणार आहे, शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग अलॉटमेंट. क्रेडिट साईडला येईल ट्रायल बॅलन्स मध्ये. तेवढी अमाऊंट फक्त आपल्याला स्टेटमेंटला त्यासमोर नोंदवायची आहे. हा आहे दुसरा आयटम. त्यानंतर जो तिसरा आयटम आहे तुमचा लायबिलिटी साईडचा तो आहे नॉन करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीज म्हणजे अशा लायबिलिटी ज्या 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या आहेत. म्हणजे दीर्घ काळाच्या लायबिलिटीज ज्या आहेत त्या नॉन करंट लायबिलिटीज मध्ये येतात. मग 1 वर्षापेक्षा जास्त काळाच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या कोणत्या असतात? तर त्यामध्ये डिबेंचर्स असतात. डिबेंचर्स हे 1 वर्षापेक्षा जास्त काळाचे असतात. मग 5 वर्ष असतील किंवा 10 वर्ष असतील. सर्वात महत्वाचा आयटम डिबेंचर. त्यानंतर डिबेंचर जवळपास तुम्हाला 99.99% प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतीलच. डिबेंचर आणि डिबेंचर व डिबेंचर इंटरेस्टची ऍडजस्टमेंट असणारी. तर पहिला आयटम आहे डिबेंचर नॉन करंट लायबिलिटीज मध्ये. त्यानंतर जर एखादं बँक लोन दिलेलं असेल आणि त्याला पिरियड मेन्शन केलेला असेल कंसामध्ये, तर तो पिरियड देखील तुम्हाला म्हणजे तो बँक लोन देखील तुम्हाला नॉन करंट लायबिलिटीज मध्ये दाखवायचे. आता नॉन करंट लायबिलिटीज मध्ये 4 आयटम आहेत. पहिला आहे लॉंग टर्म बॉरोइंग्स म्हणजे दीर्घ स्वरूपाचं कर्ज, दीर्घ काळाचं कर्ज. दुसरं आहे डिफर्ड टॅक्स लायबिलिटीज. तिसरा आहे अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि चौथा आहे लॉंग टर्म प्रोव्हिजन. आता ह्या 4 आयटम पैकी तुम्हाला ज्यामध्ये काहीतरी लिहायचे किंवा ज्याच्याशी रिलेटेड कोणता तरी आयटम येणार आहे तो फक्त पहिला आहे लॉंग टर्म बॉरोइंग्स. लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्ये तुम्ही डिबेंचर दाखवणार आहात. त्यानंतर लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्ये जर एखादं बँक लोन असेल आणि त्याला कंसात पिरियड मेन्शन केलेला असेल तर तो देखील तुम्ही लॉंग टर्म बॉरोइंग्स मध्ये दाखवणार आहात. पुढचे जे 3 आयटम आहेत बी, सी आणि डी म्हणजे डिफर्ड टॅक्स लायबिलिटीज, त्यानंतर अदर लॉंग टर्म लायबिलिटीज आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन, यामध्ये कोणताही आयटम येणार नाही. ते फक्त फॉर्मॅट मध्ये आहे म्हणून आपण लिहिणार आहोत. त्यासमोर डॅश करायची, कारण की तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देताना डिफर्ड टॅक्स लायबिलिटी दिली जात नाही, अदर लॉंग टर्म लायबिलिटीज पण दिल्या जात नाही आणि लॉंग टर्म प्रोव्हिजन ज्या आहेत म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या प्रोव्हिजन्स त्या पण दिल्या जात नाही. मग तुम्हाला जे हेडिंग वापरायचं आहे नॉन करंट लायबिलिटीज मधलं ते फक्त पहिलं आहे, ज्याच्यामध्ये आपण नोंदवणार आहोत डिबेंचर आणि बँक लोन. पण बँक लोन कोणतं असलं पाहिजे ज्याला कंसामध्ये पिरियड मेन्शन असेल तेच बँक लोन आपण तिथे दाखवणार आहोत. बाकीचे आयटम फक्त ऍज अ फॉर्मॅट आहे म्हणून आपण लिहिणार आहोत. त्यानंतर चौथा आयटम आहे करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज म्हणजे वर्षासाठीच्या ज्या लायबिलिटीज असतात, 1 वर्षात पेड करायच्या असतात, अशा लायबिलिटीज सगळ्या करंट लायबिलिटीज मध्ये मोडतात. त्यात पहिला आहे शॉर्ट टर्म बॉरोइंग्स. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचं कर्ज किंवा फारच फार तर 1 वर्षाचं कर्ज. त्यामध्ये बँक लोन येईल, ज्याला पिरियड मेन्शन नसेल ते, बँक ओव्हरड्राफ्ट येईल, त्यानंतर डिपॉझिट्स येतील शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये काय काय येईल तर डिपॉझिट येईल, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट येतील किंवा बँक लोन येईल पण त्याला पिरियड मेन्शन नसेल असं बँक लोन येईल. असे 3 आयटम येऊ शकतात शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये. त्यानंतर आहे ट्रेड पेएबल. आपल्याला क्रेडिटर्स शब्द माहिती आहे पण क्रेडिटर्सला दुसरं नाव आहे ट्रेड पेएबल. मग तुम्हाला जर ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटर्स दिलेले असतील तर ते तुम्ही अमाऊंट ट्रेड पेएबलच्या समोर लिहिणार आहात. क्रेडिटर्सच दुसरं नाव आहे ट्रेड पेएबल. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीज. अदर करंट लायबिलिटीज म्हणजे अशा लायबिलिटी की ज्यावरच्या हेडिंग मध्ये कुठेही बसत नाही परंतु लायबिलिटीज आहेत, त्या सगळ्या अदर करंट लायबिलिटीज मध्ये येतात. उदाहरणार्थ बिल्स पेएबल असतील, त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील,
तर ते सगळे अदर करंट लायबिलिटीज मध्ये येतील. त्यानंतर शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला प्रपोज्ड डिव्हिडंड किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल तर म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ज्या प्रोव्हिजन्स असतात त्या सगळ्या शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला येतात. त्यामध्ये जनरली येणारे आयटम जे आहेत ते प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि प्रपोज्ड डिव्हिडंड हे 2 आयटम येतात. आणि अदर करंट लायबिलिटीज मध्ये मी वरती तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंड हे 2 फंड जे आहेत ते रिझर्व्ह अँड सरप्लसला येत नाही, तर ते फंड देखील आपले अदर करंट लायबिलिटीज मध्ये येतात. म्हणजे करंट लायबिलिटीच्या अंडर जे 4 आयटम आहेत ते 4ही आयटमला काही ना काही अमाऊंट येईल, कोणताही आयटम ब्लँक राहणार नाही. मग आता मी तुम्हाला लायबिलिटी साइड परत एकदा सांगते. लायबिलिटी साइड जी आहे ती 4 सेक्शन मध्ये डिवाइड झालेली आहे. त्यातला पहिला सेक्शन आहे शेअर होल्डर्स फंड. शेअर होल्डर्स फंड मध्ये पहिला आयटम आहे शेअर कॅपिटल, दुसरा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. आता जर समजा तुम्हाला मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट हा शब्द नाही आठवला, तुम्ही तो लिहायचा राहून गेलात तरी चालेल. आणि त्यातली त्यात तुम्हाला आनंदाची गोष्ट अशी की या वर्षीपासून असं चाललंय ठरवण्याचं काम की परीक्षेच्या वेळेला हा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला हा तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये ब्लँक फॉर्मॅट डायरेक्ट द्यायचं चाललेलं आहे. म्हणजे जसं लॉक टेबल वगैरे देतात परीक्षेच्या वेळेला, तर त्यावेळेला हा ब्लँक फॉर्मॅट द्यायचा प्रस्ताव मांडलेला आहे, पण त्याला अजून काही मंजुरी मिळालेली नाहीये. मिळाल्यानंतर मी सांगेल, पण आता सध्या तरी आपण असं गृहीत धरून चालायचं की हा फॉर्मॅट आपल्याला मिळणार नाहीये. आपल्याला स्वतःलाच तो लक्षात ठेवायचा आहे. लक्षात ठेवणं काही फारसं अवघड नाहीये. बघा, तो पहिला सेक्शन आहे त्यामध्ये आहे शेअर होल्डर्स फंड मध्ये 2 आयटम तुम्ही लक्षात ठेवायचे. पहिला शेअर कॅपिटल, दुसरा रिझर्व्ह अँड सरप्लस. समजा तुम्ही तिसरा आयटम विसरलात, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट, तरी हरकत नाही, तुम्ही लिहायचं राहून गेलात तरी हरकत नाही. त्यानंतर दुसरा आयटम आहे तुमचा शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग. त्यानंतर तिसरा आयटम आहे नॉन करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीजच्या अंडर 4 आयटम आहेत, परंतु त्यातला फक्त पहिलाच आयटम आपल्याला वापरायचा आहे, कारण की त्याच्याच अंडर फक्त डिबेंचर्स किंवा बँक लोन येईल. त्यातला तो आहे लॉंग टर्म बॉरोइंग्स. पुढचे 3 जे आहेत ते वापरायचेच नाहीये. बघा, डिफर्ड टॅक्स लायबिलिटी, अदर लॉंग टर्म लायबिलिटी, लॉंग टर्म प्रोव्हिजन. आता यात आणि खालचं जे आहे करंट लायबिलिटीज यामध्ये समान काय आहे बघा, जिथे लॉंग टर्म बॉरोइंग्स आहे तिथे करंट लायबिलिटीज मध्ये शॉर्ट टर्म बॉरोइंग्स आहे. फक्त डिफर्ड टॅक्स लायबिलिटीच्या ऐवजी ट्रेड पेबल आले. त्यानंतर अदर लॉंग टर्म लायबिलिटीच्या ऐवजी अदर करंट लायबिलिटी आले आणि लॉंग टर्म प्रोव्हिजनच्या ऐवजी शॉर्ट टर्म प्रोव्हिजन आले. म्हणजे शब्दात फक्त तेवढा बदल आहे. तुम्ही कोणतेही 4 लक्षात ठेवले तर पुढचे 4 ऑटोमॅटिक तुम्हाला लिहिता येऊ शकतात. शॉर्ट टर्म बॉरोइंग्स मध्ये काय येणार आहे तर डिपॉझिट्स येईल, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट येईल आणि बँक लोन येईल, ज्याला पिरियड मेन्शन नाही ते. त्यानंतर ट्रेड पेएबल म्हणजे काय असणार आहेत तर क्रेडिटर्स असणार आहेत. आणि अदर करंट लायबिलिटीज मध्ये असे आयटम येतील सर्व की जे लायबिलिटी आहेत परंतु वरच्या कोणत्याही हेडिंग मध्ये बसलेले नाहीत, ते सगळे करंट लायबिलिटी मध्ये येतील. मग त्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड असेल, पेन्शन फंड असेल, बिल्स पेएबल असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, ते सर्व अदर करंट लायबिलिटीज मध्ये येतील. आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये 2 आयटम येतील. एक येईल प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि दुसरा येईल प्रपोज्ड डिव्हिडंड. आता प्रपोज्ड डिव्हिडंड हा शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. तर बघा, आपण मी तुम्हाला काल जे बेसिक सांगितलं तर त्या बेसिक मध्ये सांगितलं की जे शेअर होल्डर्स आहेत तर त्यांनी धारण केलेल्या भागांच्या बदल्यामध्ये लाभांश मिळत असतो. लाभांशला डिव्हिडंड असं म्हटलं जातं. तर हा जो लाभांश आहे हा एक जनरल मीटिंग घेतली जाते वर्ष संपल्यानंतर, 12 महिन्यानंतर आणि पुढे 6 महिन्याच्या आत, म्हणजे 18 महिन्यांच्या आत, एकूण कंपनीचं आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर. तर ती घेतली जाते आणि त्यामध्ये आपले जे उत्पन्न आहेत आणि खर्च आहेत, त्यानंतर ज्या ऍसेट्स आहेत आणि देणी आहेत त्यांना सर्व सभासदांकडनं मंजुरी घेतली जाते. आणि मंजुरी घेतल्यानंतर तुमचा एक ऑडिट रिपोर्ट तयार होतो. त्यानुसार एक डिव्हिडंड प्रपोज केला जातो. प्रपोज केला जातो म्हणजे तो दिलेला नसतो, फक्त देणं असतो. आणि ज्या वेळेला ऍक्च्युअली तो पेड केला जातो त्याला डिव्हिडंड पेड असं म्हणतात. मग हा जो प्रपोज डिव्हिडंड आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिला जातो की समजा डायरेक्टर डिसाइडेड दॅट किंवा डायरेक्टर डिक्लेअर 5% डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर कॅपिटल.
तर तो 5% आपल्याला इक्विटी शेअर कॅपिटलवर कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. मग जेवढं कॅपिटल असेल तेवढ्यावर 5% काढायचं. 5 मी हे उदाहरण म्हणून सांगितलंय. प्रॉब्लेमवर डिपेंड आहे तो किती टक्के असेल ते. आणि जी प्रेफरन्स शेअर्स असतात त्याचा डिव्हिडंड ऑलरेडी त्याच्या समोर दिलेला असतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, 9% प्रेफरन्स शेअर कॅपिटल, याचा अर्थ 9% किंवा 10% हा त्याचा डिव्हिडंडचा रेट आहे. मग तो तिथेच मेन्शन असतो, तो सेपरेट खाली ऍडजस्टमेंट मध्ये सांगितला जात नाही. मग प्रेफरन्स शेअर्सवर डिव्हिडंड द्यायचा असेल तर त्याचं सेपरेट पर्सेंटेज दिले जात नाही. ते आपण आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये पाहून घ्यायचे किती टक्क्याचे प्रेफरन्स शेअर आहे, तेवढा टक्के डिव्हिडंड त्यांच्या कॅपिटलवर कॅल्क्युलेट करायचा. आणि इक्विटीचे मात्र ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला पर्सेंटेज दिलेले असतात, त्यानुसार तो कॅल्क्युलेट करायचा. आणि त्याचा एक इफेक्ट इथे असतो शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये. मग अशी आहे आपली लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइडला 4 सेक्शन्स आहेत. पहिलं शेअर होल्डर फंड, दुसरं शेअर ऍप्लिकेशन मनी पेंडिंग, तिसरं नॉन करंट लायबिलिटी आणि चौथं करंट लायबिलिटी. आता यातले जरी दिसताना मोठे दिसत असले तरी त्यातले जे हेडिंग वापरले जाणार आहेत ते आहे शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, लॉंग टर्म बॉरोइंग्स, शॉर्ट टर्म बॉरोइंग्स, ट्रेड पेएबल, करंट अदर करंट लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. फक्त एवढेच हेडिंग त्यातले वापरले जाणार आहेत. आणि त्यातल्या पण एखाद दुसऱ्याला कधी कधी काहीच येत नाही, म्हणजे नील असतात. ही झाली आपली लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड सर्वांना समजलेली असेल. सर्वांना लायबिलिटी साइड समजली का? ऍसेट साइड आपण उद्या घेणार आहोत, कारण की ऍसेट साइड लायबिलिटी साइड पेक्षा थोडीशी मोठी आहे, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन मला थोडंसं जास्त द्यायचंय. लायबिलिटी साइड मध्ये जरी हा फॉर्मॅट असला तरी यातले वापरले जाणारे रेग्युलरली आयटम फक्त कॅपिटल असणारे, रिझर्व्ह असणार आहे, लॉंग टर्म बॉरोइंग्सला डिबेंचर्स येतीलच प्रत्येक प्रॉब्लेमला, आणि करंट लायबिलिटीचे मात्र 4ही हेडिंग आहेत, त्यामध्ये काही ना काही येईल. बाय चान्स एखाद्या हेडिंग मध्ये एखादा आयटम येणार नाही, म्हणजे एखादा हेडिंग ब्लँक राहण्याची शक्यता आहे. म्हणजे 4, 1, 5 आणि 2, 7 7 आयटम ऍक्टिव्हेट राहतील, म्हणजे त्याच्या पुढे काही ना काही अमाऊंट आपले येणारच आहे. सर्वांना समजले आहे का? कुणाला काही जर शंका असेल तर विचारू शकता.